हॅलो अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. जसं की तुम्ही बघू शकता, आज आम्ही निघालो आहे देवळीवरनं सापडायला जायसाठी. मी आणि माझे फ्रेंड्स, आणि इथनं आम्ही आता थांबलो आहे आम्ही देवळीमध्ये थोडं नाश्त्याचं वगैरे सामान घ्यायसाठी. आणि आता हे बघू शकता तुम्ही, आम्ही पोहोचलो आहे सापडायला. तुम्ही बाहेरचं व्ह्यू बघू शकता की किती सुंदर आहे ते. आणि हे आहे एंट्री गेट. इथे पर पर्सन 10 रुपीज लागतात, तिकीट काढावं लागते. नक्की तुम्ही सुद्धा इथे विजिट करून बघा, खूपच सुंदर हे बाहेरचं एंट्री स्पॉट आहे. आता मी आणि माझे फ्रेंड्स आत एंट्री करत आहे. सो अंदरचा व्ह्यू बघू शकता. हे आमचे यश भाऊ साहेब, आणि हे बघू शकता आमचा फोटोशूट, हे स्तंभ. आणि आता आम्ही आत आलो आहे. आणि हे इथे बघू शकता तुम्ही, आम्ही ध्यान लावत आहे. खूपच शांत आणि सुंदर असे हे वातावरण आहे. तुम्ही इथे येऊन नक्की विजिट करू शकता, शांततेने भरलेलं. आता आम्ही आणि माझे फ्रेंड्स नाश्ता करत आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही पायल आहे, जे जशी आमचं भांडण झालं ती आमच्याशी रुसून दूर जाऊन बसली आहे. आणि बघू शकता खूपच हिरवळ आणि सुंदर थंड वातावरण आहे, शांत ठिकाण आहे. आणि तुम्ही ते 7 दिवसाचा कॅम्प असतात, तुम्ही इथे राहू शकता. आणि हे बघू शकता क्रिस्टल मूर्ती आहे ही गौतम बुद्धांची, तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशा. आणि हे मी आणि माझे फ्रेंड्स आहे कचरा इथे गोळा करत आहे. आणि इथे प्राणी सुद्धा खूपच सुंदर आहे. हे आहे, आता इथनं आम्ही निघतोय, बघू शकता तुम्ही. हे तुम्हाला जर काही सामान घ्यायचं असेल तर इथे तुम्हाला दुकान मिळून जाईल. आणि हे आमच्यासोबतचे एक कपल आहे, ज्यांच्यासोबत आम्ही आलो आहे. सो मी आणि सानिया आता विजिट करत आहे, इथे घुमत आहे. आता आम्ही निघतच आहे इथनं. तर आम्हाला इथे पुरुष मंडळी दिसली, जी इथे ज्ञान प्राप्त करत आहे. सो आता आम्ही सापड्यावरून निघालो आहे, बघू शकता तुम्ही. इथून जायला तुम्हाला अर्धा तास लागेल देवळीला. सो आता आम्ही निघालो आहे. सो आम्हाला रस्त्याने थँक्यू सो मच.